म्हणजे असं खरं वाटतच नाहीये, असं एकदम फेक वाटतंय, एवढं एकदम कलरफुल दिसतंय बघ. हो ना. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वी आर इन गाव. आम्ही आजच सकाळी गावाला आलेलो आहे. सो त्याचा मिनी ब्लॉग तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. आय डोंट नो. या बट येस, आम्ही आलो. मग आम्ही फ्रेश वगैरे झालो, आम्ही जेवलो, झोपलो, काहीच नाही केलं आम्ही तसं, म्हणून आम्ही ब्लॉग नाही केला. बट नाव आय एम स्टार्टिंग द ब्लॉग अँड नाव वी आर गोइंग टू मालवण. आणि आम्ही स्कूटीने मालवणला चाललोय. आम्ही कारने जाणार होतो, पण श्री बोलला पण स्कूटीने जाऊया. मग आम्ही स्कूटीने चाललोय, कारण स्कूटीवरून जास्त मजा येते. सो वी आर गोइंग विथ. दुपारी पूर्ण दुपार पाऊस पडत होता आणि आता फायनल गेलाय पाऊस. बट येस, पाऊस पडला तरी चांगलाच आहे, बिकॉज एवढे दिवस पाऊस पडत नव्हता, आता पडतंय. बट वेदर एकदम मस्त झालंय पावसामुळे. फुल हिरवंगार. चांगला रस्ता. आपण रोज तिकडनं आलो असं वाटतंय मला त्या कुठल्या ग्रुपमध्ये? म्हणजे असं खरं वाटतच नाहीये, असं एकदम फेक वाटतंय, एवढं एकदम कलरफुल दिसतंय बघ. हो ना. हे आपण इथून कसं जाणार? मला पण तोच प्रश्न पडला. बोलू पण इकडनं भारी आहे ग. काटा बिटा वाव, मी फर्स्ट टाइम बघते. शडाप. छान वाटते गावात. म्हणजे रोड इकडे आहे, आम्ही इथे गाडी चालवतोय. जिरे टोपी काढतो माझे. आम्ही रॅन्डमली या रोडनी आलो, बिकॉज आम्हाला राजकोटला यायचं होतं. अँड दिस रोड इज सो ब्युटिफुल. असं इथे रोड आहे आणि इथे समुद्र आहे. सूर्यप्रकाश बरोबर बघ ना तलवारीवरती पडला. बघ ना, बघ ना, बरोबर तलवारीवरती. नवीन प्लेस एक्सप्लोर केली आम्ही आज. क्लिप बघ. सो आम्ही आलो आहे राजकोटला. हे एंट्रन्स आहे आणि आता इथून आम्ही आतमध्ये जाणार. लेट्स गो. चला. वादग्रस्त असा पुतळा पडला होता. चला प्लीज. आपण फिरायला आलोय, जाऊया. आणि आय गेस आज जास्त काही गर्दीच नाहीये, पब्लिकच नाही, बिकॉज टुडे इज मंडे. वाव, किती भारी दिसते, केवढं मोठं आहे, किती मस्त आहे. ते मंदिर आहे. आता इथून रस्ता पण आहे आतमध्ये जायला, त्या साईडला. चला जाऊया.
छान केलंय. मस्त वाटतंय. बघ तुला एक सेकंड. का भारी दिसतोय. पूर्ण बीच दिसतो. आव 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 लागते, पायाला लागते. आम्ही तिथून आलो. बीच, किल्ला, मालवण किल्ला. आणि ते महाराजांचा पुतळा. सो आता आम्ही इथून जातोय देवबागला. मालवण आणि तारकर्ली श्रीनी पहिला बघितला आहे, सो त्याला ते नाही बघायचंय. म्हणजे कायच करणार ना तिथे बीचवर जाऊन, पण देवबाग बघायचं त्याला. सो आम्ही जातो देवबागला आता. चला आमच्या सोबत फिरायला. सरांनी माझी बॅग घातली आहे. सगळं सरांनी घेतलं आहे. चल लेट्स गो. आहे भारी आहे. आपल्याला हे आवडलं. बेस्ट प्लेस, बेस्ट प्लेस. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं असं काहीतरी इथे असेल. हे बघ, ही नदी हिस्ट्री पुढे जाऊन समुद्रात मिळते अँड दॅट इज कॉल्ड संगम. हियर वी आर ॲट देवबाग. आम्ही एकदम एंड पॉइंटला आलोय. मी मॅप्सवर देवबाग बीच टाकलेलं. सो वी डोंट नो एक्झॅक्टली वेअर वी आर. बिकॉज बीच सारखं नाही पण छान आहे. जे काही आहे ते मस्त आहे. वरती कशी येऊ? देवबागचा जिथे संगम, नाही देवबागच्या बीचवर जिथे संगम आहे तिथे नदी आणि समुद्र मिळतात. यू फाउंड दॅट प्लीज. इथून नदी येते. युजली आम्ही इथून बोटनी यायचो, पहिला यायचो तेव्हा. आणि दिस इज द बीच. मी लहान होती तेव्हा त्या स्पॉटला तिथे ते असं आयलंड सारखं दिसतं. तिथे ना मी त्याला क्रॉकोडाईल बोलायची, बिकॉज ते क्रॉकोडाईल सारखं दिसतं. सी सीफूड, त्याचं बॉडी अँड दॅट इज द तोंड अँड दॅट इज आगका, वॉट एव्हर इट इज कॉल्ड. ते लिटरली क्रॉकोडाईल सारखं दिसायचं मला. या सो क्यूट. तिथे कुठे गेला मला सोडून? आम्हाला सोडूनच जा. सो आता आम्ही जरा थांबलोय नाश्ता करायला. मस्त इथे प्लेस, असं घर आहे आणि तसं छोटस त्यांनी रेस्टॉरंट मानलंय. आणि बीच समोरच डेट नाही आपण पण बाजूला गावातच आहे शहरात. शहरात आपल्याला परवडणार पण नाही आहे. शहरात बीचच्या बाजूला गावातच घेऊ शकतो. नाही, 2-3 ठिकाणी आहेत ना, म्हणजे इथेच नाही. हे मालवण आहे ना. आता आम्ही जातो तिथे, मी 4-5 वेळा गेलो. नाही मालवण दिव्याघर, श्रीवर्धन, तिथे पण बरेच जागा आहे. नाही मालवण मध्येच. मालवण हा म्हणजे तिथे चांगलं आहे. समुद्र पण स्वच्छ आहे. सुंदर एकदम आणि खूप शांत एस्थेटिक व्ह्यूज. आपण पुढे जायचं ओरस. कसा ओरस तर आपलं सुकळवाडी काय म्हणतात मला. सुकळवाडीचं मार्केट या साईडला, जे कसालवरून आलो ना ते सुकळवाडी, आणि त्या साईडून गेलो ना ओरस. ओरस. मग तुमचा मेन ओरस पण देतो गावाची. दोन्हीच्या मध्ये म्हणजे सुकळवाडी, ओरस, गावाची वाडी वेगवेगळे. दाबाची वाडी वाडी आहे ही. ओरस आणि सुकळवाडीचं मध्ये. मला वाटलं सुकळवाडी किंवा ओरसच्या मध्ये दाबाची वाडी असं मला वाटतं.
सो येस दिस वॉज इट. आम्ही मगाशी आलो. आम्ही येताना खूप एकदम हॉरेबल डेंजर म्हणजे डेंजर पाऊस होता. डेंजर. मी फोन पण काढू शकत नव्हती. आणि खूप आम्ही ऍक्च्युली जोरात पाऊस येत होता ना, लिटरली लागत होता तर तोंडावर आणि हातांवर पाऊस लागत होता. थँकफुली आमच्याकडे रेनकोट होता म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर एकदम हॉरेबल होता. बट येस इट वॉज फन. आणि आम्ही आलो मग जेवलो आणि आता ड्राईव्ह मारते आम्ही यांनी. सो या that was it for today's video. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. and if you did then please like, share, comment and subscribe to my channel. Okay, bye.